ओम साईराम. ओम गम गणपते नमः. जय मोहनजी. मी वैशाली चौहाथे. मी साई सच्चरित्राच्या 5व्या अध्यायाचं पारायण आज सुरू करत आहे. श्री साई चरित्र श्री साई चरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. मी श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. आता पूर्वील कथानुसार बाबा शिर्डीत गुप्त होऊन पाटला मसवे पुनरागमन झाले ते कथन पैसावे. स्वयं बाबाने वाहून जीवन केली कैसी भाव निर्माण. गंगा गिरादी संत संमेलन कथा विधान पावनते. पुढील काही कालपर्यंत बाबा होते जे झाले गुप्त. मुसलमानाचे वराडात आढळले शिर्डीत हे रत्न. तया आधीच देवीदास करुणी होते शिर्डीस वास. पुढे आले जानकीदास गोसावी शिर्डीस राहावया. तो कैसा घडला प्रकार कथितो आता सविस्तर. हो निय अवधान पर श्रोता साधन परिसजे. औरंगाबाद जिल्ह्यातील धूप खेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नाव दया. सफर करिता औरंगाबादेसी घोडी एक हरवली त्याची. 2 महिने दाद तिची आता कशाचे आढळते. पाटील पूर्वी निराश झाले. घोडी लागी बहु हळहळले. खोगीर पाठीवरी मारिले. माघारा फिरले मार्गाने. औरंगाबाद मागे टाकिले. 4.5 कोस आले. मार्गात आंब्याचे झाड लागले. तळी दिसले हे रत्न. डोईस टोपी अंगात कपनी. खाकीस सटका तंबाखू चुरुनी. तयारी केली चिलिमी भरुनी. नवल ते त्यांनी स्थानी वर्तले. चांद पाटील छाये खालता बैस जरा. अखिर पुसे हे खोगीर कसले. पाटील म्हणे जी घोडे हरवले. मग तो म्हणे जा शोध ते नाले. घोडे सापडले तात्काळ. चांद पाटील विस्मित झाला. मनी म्हणे अवलिया भेटला. पार नाही ह्या कृत्याला. मानव ह्याला म्हणू नये. पुढे तो घोडी घेऊन परतला. पाटील पूर्वस्थळी पातला. फकीर पासी बैसवी त्याला. चिमटा उचलिला स्वहस्ते. मग तो तेथेची मातीत खुपेसिला. हातून प्रदीप्त निखारा काढिला. हातातील चिलीमर ठेविला. सटका घेतला उचलून. पुढे छापी भिजवावयास पाणी नाही जवळपास. सटका आपटी जमिनीस पाणी निघावयास लागले. छापी भिजवून पिळली. मग ती चिलीम सभोवती वेष्टिली. स्वयं प्याला तयाई पाजली. मनी गुंतली पाटलाची. पडला फकीरास आग्रह. पवित्र करा हो माझे गृह. पाटीलावरी केला अनुग्रह. लीला विहग्र धारके. दुसरे दिवशी गावात गेले. पाटीलाच्या तेथे उतरले. काही काळ तेथेच राहिले. पुढे ते परतले शिर्डीस. हा चांद पाटील कारभारी. धूपखेड्याचा ग्रामाधिकारी. स्वस्त्रीच्या भाच्या लागे नोकरी जुळवी साई सोयीरक शिर्डीत. चांदबाईच्या कुटुंबाचा लग्नयोग झाला भाचा. सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीचा वधूचा. घेऊन सगळे गाड्या घोडी स्वराड निघाले यावरी शिर्डी. मग त्या चांदबाईचे ओढी बाबाई वराडी प्रविष्ट. लग्न झाले. वराड परतले. बाबा एकटीचे मागे राहिले ते राहून गेले. भाग्य बदलले शिर्डीचे. साई अविनाश पुरातन. नाही हिंदू ना यवन. जातपात कुळ गोतहीन. स्वरूप जाण निजबोध. साई साई म्हणती जन. तेच तरी काय नामाभिधान. या साई म्हणून येणे बहुमान. पुरसर संबोधत ते जेते हे. खंडोबाचे देवळापाशी माळसापतीच्या काळियाची. आरंभी बाबा वराडानिशी उतरल्या दिवशी हे घडले. आरंभी ते भक्ताचे खळे. पुढे ते
अमीनाभाईचे झाले वरड लग्नाचे ते जे आले तेथेची उतरले वडातली गाड्या सर्व सुटल्या खळ्यात खंडोबाचे पटांगणात बाबाई तेथे वरडा समवेत सर्वासमेत उतरले. हे बाल फकीर गाडीतून उतरले. प्रथम भगताचे दृष्टीच जय पडले. या साई म्हणून समोर गेले नाम ते पडले तेथुनी. पुढे मग तेव्हापासून साई साई ऐसे म्हणून मारू लागले हा काही जणी नामाभिमान ते झाले. मग ते तेथे चिलम प्याले. मशिदीत वास्तव्य केले. देवी दास वासी बसले आनंदले शिर्डीत. कधी बैठक चावडीत, कधी देवी दासाचे संकटित, कधी मारुतीचे देवळालयात स्वच्छंद रत राहावे. हे देवीदास शिर्डी गावी होते आधीच बाबांचे पूर्वी. पुढे आले जानकीदास गोसावी महानुभावी शिर्डीत. तया जानकीदास वे महाराजांनी बोलत बसावे किंवा महाराजे जेथे असावे तेथे बसावे जानकीदासे. उभयतासी मोठे प्रेम बैठकी होती नित्यनेम. ऐसा तयांचा समागम सुख सकळिका. तैसेचे एक गंगागीर महाप्रसिद्ध वैष्णववीर गृहस्थाश्रमी पुणतांबेकर. शिर्डीच वरचेवर आगमन. आरंभी आले विहिरीवरी उभय हाती मातीच्या घागरी. पाणी वाही ते देखोनी अंतरी आश्चर्य करिता गंगागीर. ऐसी ही साईची कृपादृष्ट होताची बुवा बदले तै स्पष्ट. धन्य शिर्डीचे भाग्य वरिष्ठ जोडले श्रेष्ठ हे रत्न. हा आज खांदा पाणीवाई परी ही मूर्ती सामान्य नाही. होते या भूमीचे पुण्य काही तरीचे हे ठाई पातले. तैसेच एक आणिक संत आनंदनाथ नामे विख्यात. त्यांचे हेची भाकीत कर्तृत्व अद्भुत करतील हे. महाप्रसिद्ध आनंदनाथ येवले ग्रामी मठ स्थापित. काही शिर्डीकरासमवेत आले ते शिर्डीत एकदा. अक्कलकोटकर महापुरुष आनंदनाथ त्यांचे शिष्य म्हणाले पाहुनी साईस समक्ष. हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा. आज जरी हा उकिरड्यावर तरी हा हिरा नाही गार. आनंदनाथाचे उद्गार बाबांचे पोरवय होते तो. ध्यानात ठेवा हे माझे बोल. पुढे तुम्हास आठव येईल भविष्य कथुनी हे पुढील. मग ते येवल्यासी परतले. केश माथ्याचे संबंध राखीत. डोके न कधी मुंडवीत. पैलवानासम पेहराव करीत. तरुण वयात हे साई राहत असी बाबा जेव्हा जात. झेंडू जाई जुई आणीत. निज हस्ते उखरे कुपरीत. पाणीही घालीत प्रेमाने. वामन तात्या तयांचे भक्त. मृत्तिकेचे घडे प्रतित्यर्थ. कच्चे दोन प्रत्यही पुरवित. बाबा शिंपित निज हस्ते. आडावरीत कुंडीतून पाणी आणीत. खांदा वाहून घडे मग होता अस्तमान. ठेवीत निंबातळी. ठेवण्याचाच अवकाश तेथ. जागचे जागीच भंगुनी जात. उदिक तात्या आणून देत. घडे तया नूतन. घडा भाजला टिकाऊ बरा. परी त्या लागे कच्चा कोरा. आव्याचे श्रवण कुंभारा. आधीच विकरा घड्याचा. 3 वर्षे हाची उदयोग. उघड्या जागी उठविला बाग. तेची स्थानी आज हा सुयोग. वाड्याचा उपभोग जन घेती. तेथेची निंबातळी साधका. भाई नामे भक्त एका. अक्कलकोटाच्या स्वामींच्या पादुका पूजका मुका स्थापिल्या. अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते साईचे उपास्य दैवत. छबी पूजन नित्य नियमित. भाई करीत निष्ठेने. वाटले अक्कलकोटी जावे. पादुकांचे दर्शन घ्यावे. पूजा उपचार समर्पावे. मनोभावे पादुकासी. मुंबईहून निघावयाची केली सर्व तयारी चाची. उद्या निघणार तो निश्चित तैसाची. राहुनी शिर्डीची वाट धरिली.
उद्या जाणार तो आज स्वप्न, स्वामी समर्थ आज्ञापन, शिर्डीस सांप्रत मग स्थान, तेथे तू प्रस्थान करी गा. ऐसी ती अज्ञाशिरी वंदून, भाई निघाले मुंबईहून, शिर्डीस एक क्षणवास राहून आनंद संपन्न झाले. भाई पूर्ण निष्ठावंत, स्मरणी पाहावा राहावा तो दृष्टांत, म्हणून निंबातही तेथ पादुका स्थापित स्वामींच्या. शके 1824 साली श्रावण शुद्ध पर्वकाळी पादुका स्थापिल्या निंबातळी, भजन मिळी सप्रेमी. दादा केसरकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविले मूर्ते, सशास्त्र विधी नामते केले निज हस्ते उपासनीनी. पुढील व्यवस्थेची निर्वण पूजा करी निश्चित दीक्षित ब्राह्मण, व्यस्तवा पायी भक्त सगुण, ऐसे आख्यान पादुकांचे. ऐसीची संत निर्विकार, प्रत्यक्ष ईश्वरी अवतार, कराव्या जगोद्धार उपकारार्थ अवतरली. पुढे काही दिवस जाता पडली आश्चर्यकारक वार्ता, श्रोती सादर श्रवण करिता नमल चित्त वाटेल. तांबोळी एक मोही दीन भाई, दयासवे तेड पडूनी काही, गेली झुंबी जुंपुनी पाही, लागली लढाई परस्पर. पहिलवान दोघे कुशल, होणारा पुढे न चले भल, मोहितीन होनी प्रबळ, बाबा हतबळ जित झाले. तेथून मग निश्चय केला, पोशाख अवघा बाबांनी बदलला, कपनी ओढून लंगोट लाविला, पडका गुंडाळला माथ्यासी, केले गोणाचे वरासन, गोणाचेची अंतरुण, फाटके तुटके करोनी परिधान, त्यातची समाधान मानावे. गरीबी अबल बादशाही, अमीरस लाख सवाई, गरीबो का अल्ला भाई, अक्षय साई वदत की. गंगागीर ही एची स्थिती, तालीमबाजीची अतिप्रीती, एकदा खेळत असता कुस्ती, झाली उपरती तयाते. प्रातःकाळ घटका आली, एका सिद्धाची वाणी बदली, देवा सभेची करीत केली, तनूही झिजविली पाहिजे. कुस्ती खेळता खेळता कानी पडला अनुग्रह रूप ही वाणी, संसारावर ओतुनी पाणी, परमार्थ भजनी लागले. पुळतांब्याची निकटी, नदीच्या अभय प्रवाहापोटी, आहे भुवांचा मठ त्या भेटी, सभेसाठी शिष्यई. असो पुढे साईनाथ विचारलेची उत्तरे देत, स्वये आपण कोणासवेत कधीही बोलत नसत ते. दिवसा बैठत निंबा खाली, कधी शिवेच्या ओढ्याजवळी, बाबळीची आडवी डहाळी, बैसावे सावलीये तियेच्या. कधी तेथून एक मैलावरी, गावाच्या शेजारी, बाबा दिवसा दुपारी तिपारी, स्वेच्छेचारी छिंडत. प्रसिद्ध निंबळ डेंगळ्या घरी, निंबगाव गावाची जहागीरदारी, तेथेची बाबा सवेत डेंग्यावरी, प्रीती भारी बाबांची. निमगावावरी जाता फेरी, बाबांनी जावे दयांचे घरी, अंती प्रेमे तया बरोबरी, दिवसभरी बोलावे. बंधू तयासी होते लहान, नानासाहेब नामाभिधान, तयासी न ते पुत्र संतान, तेणे ते खिन्न मानसी. परत कुटुंबासी योग मंद, आणून केले द्वितीय संबंध, तरी चुकेन ऋणानुबंध, देवा निर्बंध अगाध. पुढे बाबा साहेब त्यास पाठवित साई दर्शनास, पावते झाले आशीर्वादास, पुत्र प्रसादनासी नाना. पुढे साईचे दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला. महिमा साईचा वाढत गेला. वार्ता नगराला पोहोचली. तेथे सरकार दरबारी चलन, नानांचे होते मोठे वर्ण, तेसेची चिदंबर केशव म्हणून, तेही चिटणीस जाण जिल्ह्याला.
साई समर्थ साई समर्थ दर्शन मात्र घेऊन आपले इष्ट मित्र दर्शनार्थ आले पुत्र कलत्र घडेल पत्र तयांची ऐसे एकामागून एक शिरीस येऊ लागले अनेक वाढला जैसा पावांचा लौकिक परिवार देख तैसाची न लगे जरी कोणाचा सांगात तरी दिसला भक्त परिवाराक्रांत असतना मानानंतर शिरीत फडक्या मशिदीत निजावे चिलिम तंबाखू टमरेल अंगात कपनी पाया घोळ माथ्यासी फटका गवळ सटका जवळ सर्वदा ते धूत वस्त्रे एक धवल वाम कर्णा मार्गे सुडाळ जुटा जुटास देहुनी पिळ गुंडासी तो शिर्डीसी या वासनाचे आच्छादन आठवदीन स्नान विहीन पायी जोडा न घाण एक आसन गोडाचे तात्या पोत्याचा तुकडा एक तयावरी नित्य बैठक तक्क्यात कसा तो नाही ठाऊक आराकुणक कैरसेनी तो वरी ते जीर्ण तरट तीस त्यांची आवडती बैठक सदा सर्वदा तैसीच निष्ठंक अष्टीप्रहर ते जागी त्याची आसनवा आस्तरण कासे एक कौपीन परिधान नाही दुजे वस्त्र प्रावरण शीत निवारण एक धुनी दक्षिणाभिमुख आसनस्तन कठड्यावरील वाम हस्त समोर धुनीकडे अवलोकित बाबा मशिदीत बैसत अहंकार पासना वासने समेती व नानाविध वृत्तीच्या आहुती प्रपंच प्रवृत्ती समग्न भविती युक्ती प्रयुक्ती धुनीत ऐसी आहे त्या प्रखर कुंडा लाविला ज्ञानाभी मानाचा ओंडा अल्ला मालिक सदैव तोंडा तयाचा झेंडा अखंड मशीद तरी जी ती कैवती अवधी जाता दोन खणती त्यातची वसती उठती निजती भेट देती समजता गादी तक्क्यात हेतो आता भक्त समुदाय मिळालास भवंता आरंभी तयांच्या निकट जाता सकळास निर्वैत नव्हतीच सन 1912 तेथुनी नवा प्रकार सारा मशिदीच्या स्थित्यंतरा आरंभ खरा तेथुनी डोपर जमिनीशी खड्डे होते मशिदीशी एक निशित घोळ माथ्यासी फटका गवळ सटका जवळ सर्वदा ते धूत वस्त्रे एक धवल वाम कर्णा मार्गे सुडाळ जुटा जुटास देहुनी पिळ गुंडासी तो शिर्डीसी या वासनाचे आच्छादन आठवदीन स्नान विहीन पायी जोडा न घाण एक आसन गोडाचे तात्या पोत्याचा तुकडा एक तयावरी नित्य बैठक तक्क्यात कसा तो नाही ठाऊक आराकुणक कैरसेनी तो वरी ते जीर्ण तरट तीस त्यांची आवडती बैठक सदा सर्वदा तैसीच निष्ठंक अष्टीप्रहर ते जागी त्याची आसनवा आस्तरण कासे एक कौपीन परिधान नाही दुजे वस्त्र प्रावरण शीत निवारण एक धुनी दक्षिणाभिमुख आसनस्तन कठड्यावरील वाम हस्त समोर धुनीकडे अवलोकित बाबा मशिदीत बैसत अहंकार पासना वासने समेती व नानाविध वृत्तीच्या आहुती प्रपंच प्रवृत्ती समग्न भविती युक्ती प्रयुक्ती धुनीत ऐसी आहे त्या प्रखर कुंडा लाविला ज्ञानाभी मानाचा ओंडा अल्ला मालिक सदैव तोंडा तयाचा झेंडा अखंड मशीद तरी जी ती कैवती अवधी जाता दोन खणती त्यातची वसती उठती निजती भेट देती समजता गादी तक्क्यात हेतो आता भक्त समुदाय मिळालास भवंता आरंभी तयांच्या निकट जाता सकळास निर्वैत नव्हतीच सन 1912 तेथुनी नवा प्रकार सारा
मशिदीच्या स्थित्यंतरा आरंभ खरा तेथुनी. डोपर जमिनीशी खड्डे होते मशिदीशी. एक निशित झाली फरशी भावा सरती भक्तांच्या. मशिदीच्या वस्ती आधी बाबा राहत तकिया मधी. तेथेची कित्येक कालावधी अवधीत रमले ते. तेथेची चरणी बांधून घुंगूर खंजिरीच्या तालावर नाचावे बाबाने अति सुंदर. गावे मधुर प्रेमाने. आरंभी साई समर्थास दीपोत्सवाची मोठी हौस. तदर्थ स्वय दुकानदारास तेल मागवयास ते जात. घेऊन या टमरेल हाती वाण्या तेलांच्या दुकानाप्रती स्वयं तेलाची भिक्षा मागती. आणून भरती पणत्यात. पणत्या लावीत झगझगीत. देवळी आणि मशिदीत असे काही दिवसपर्यंत सदोदितच चालले. दीपाराधनी बहुप्रीत. दिवाळीचाही दीपोत्सव करीत. चिंध्या काढून वाती करीत वळीत. दीप उजळी मशिदीत. तेल तो रोज आणीत फुकट. वाण्यात मनी आले कपट. सर्व मिळून या केला कट. पुरे कटकट ही आता. पुढे नित्य नियमानुसारता बाबा तेल मागू येता. सर्वांनी नाही म्हणता. काय आश्चर्यता वर्तली. बाबा निमुट गेले परत. काकडे सुकेची ठेविले पणत्यात. तेल नसता हे काय करीत. पाणी पाहत मोजती. मशिदीच्या धोत्यावरी बाबा उचलून घेती टमरेल. त्यात होते एवढेसे तेल. कष्टे लागले सांजवात. त्या तेलात घातले पाणी. स्वयं बाबा गेले पिऊनी. ऐसे हे ब्रह्मपण करुनी. निव्वळ पाणी घेतले. मग ते पाणी पणत्यात ओतून सुके काकडे पूर्ण भिजवून तयासी कांडे ओढून लावून दीप पेटविणी लावले. पाहुणी हे पाणी पेटे. वाणी घाली ती तोंडात बोटे. बाबांसी आपण वदलो खोटे. ऐसे ओखटे मनी म्हणती. तेल नसता अणुमात्र. पण त्या जळत्या सर्व रात्र. वाणी साईच्या कृपेसी अपात्र. वदूल सर्वत्र लागले. बाबांचा हा काय प्रताप. असत्य भाषणे झाले पाप. दिदला बाबांशी व्यर्थ संताप. हा पश्चाताप वाणीया. बाबांच्या ते नाही मनी. रागद्वेषा नातळे जणी. शत्रुमित्र तयार ना कोणी. सर्वही प्राणी सारखे. आता पूर्वानुसंधान. कुस्तीत यशस्वी मोहित दिन. राम ह्याहूनही पुढील चरित्र महिमान. दत्तावधानात परिसिजे. कुस्तीनंतर 5वे वर्षी फकीर अहमद नगरावासी. जवार अली नाम जयासी. आता राहतासी सचिष्य. पाहुणे एक उघडी बखळ. वीरभद्राचे देवळाजवळ. फकीराने दिदला तळ. फकीर तो सदैव दैवाचा. जरी नसता तो दैवाचा. तरी त्यास ते लागतात कैचा. साई सारखा शिष्य मौजेका. डंका जयाचा सर्वत्र. लोक गावात गेले अनेक. त्यातही होते मराठे कैक. त्यातील भगू सदाकळ एक. झाला सेवक त्यांचा. फकीर होता मोठा पुढील. कुराण शरीफ करतला मलक. स्वार्थी परमार्थी आणि भाविक लागले अनेक तच्चरणी. ईदगा बांधावया आरंभ केला. ऐसा काही काळ गेला. वीरभद्र देव बाटविला. आरोप आला त्याजवरी. पुढे तो ईदमा बंद पडला. फकीर गावाबाहेर घालविला. तेथून मग तो शिर्डीसी आला. मशिदीत राहिला बाबापाशी. फकीर मोठा मृदू भाषणी. गाव लागा त्याचे भजनी. बाबासे काही केले करणी. घातली मोहिनी जन म्हणती. हो म्हणू तू माझा चेला. स्वभाव बाबांचा बहु रंगेला. हो म्हणता फकीर संतोषला. घेऊन निघाला बाबांशी. बाबासारखा शिष्य साधक
जवाहर अल्ली झाले गुरु. मग दोघांचा झाला विचारू, रहिवास करू राहत्यात. गुरु गेले शिष्याची कळा, शिष्य जाणे गुरुच्या अवकळा. परीनं केव्हाही सादर अनादर केला, स्वधर्म राखिला शिष्याचा. गुरुमुखातून बाहेर आले, योग्य योग्य नाही पाहिले. वचन वरीचे वरी जाईले, पाणीही वाहिले गुरु गुरी. ऐसी चालली गुरुसेवा. शिर्डीसी यावे केव्हा केव्हा, ऐसे होऊ लागले जेव्हा. काय मग तेव्हा झाले, वरचेवरी होऊ लागले. ऐसे वरचेवरी होऊ लागले, राहत्यासची राहू लागले. फकीरा नादी भरले, वाटले अंतरले शिर्डीला. जनांची वाटे जव्हार अल्ली, साईसीनेचे योग बळे अवकळी. साईची तो कळा वेगळी, अभिमान जाळी देहाचा. साईसी कोठून आला अभिमान, श्रोते सहज करतील अनुमान. परी हे लोकसंग्रहार्थ आचरण, अवतरण कार्य हेच. शिर्डीच बाबांचे प्रेमी भक्त, बाबांचे ठाई अति असक्त. त्यांचे बाबापासून वियुक्त, राहावे आयुक्त वाटले. साई सर्वस्वी तया आधीन, पाहून ग्रामस्थ उद्विग्न मन. कैसे करावे तया साधीन, विचारी निमग्न झाले. ऐसे कनक आणि कांती, जैसा दीप आणि दीप्ती. तैसीची हे गुरु शिष्य स्थिती, ऐक्य प्रतीती उभय त्यांची. मग ते शिर्डीचे भक्त मंडळ गेले राहत्यास त्या इदग्याजवळ. पाहू लागले वेचुनी प्रबळ. बाबा सकळ मग परतू. बाबा ते तै उलट बुद्धी. फकीर आले महाक्रोधी, लागू नका तयाचे मनी. तो मज कधीच न विसंबे. तुम्ही तेथून करा पलायन, आत्ताच येईल गावातून. करेल तुमचे निसंतान, परम कठीण क्रोध तयांचा. राग तयाचा मोठा कडक, येताची होईल लाल भडक. जा निघून जा की तडक, धरा की सडक शिर्डीची. आता पुढे काय कर्तव्यता, बाबा तो कथिती उलटी कथा. इतक्यात फकीर आला अवचिता, झाला पुसता तयांचे. आला तर काय पोरासाठी, काय करिता येते कोष्टी. शिर्डीचा माघारा न्यावे हे पोटी, परी या कष्टी पडू नका. ऐसे जरी तो प्रथम वदला, ग्रामस्थापुढे तोही कचरला. म्हणे मलाही घेऊन चला, सवे मुलाला नेऊ की. असो फकीर आला सवे, तयासी न बाबा सोडवे. बाबासे न तया विसंबवे, न कळे स्वयंबे ते कैसे. साई प्रबळ पुतळा, जव्हार आली भ्रमाचा भोपळा. देवीदास कसा लाविला, भोपळा फुटला शिर्डीत. देवीदासांचा बांधा सुंदर, डोळे सतेज रूप मनोहर. 10-11 वर्षाची उमर, प्रथम शिर्डीवर आला ते. ऐसा तो अल्प वयासी, एक लंगोट मात्र काखेसी. मारुतीचे देवळासी, तीर्थवासी तो उतरला. आप्पा भिल्ल म्हाळसापती, तयाकडे जाती येती. काशीराम दातिक शिधा देती, वाढती महती तयाची. वराडा समयत जै बाबा आले, तया आधीच 12 साले. देवीदास येऊनी पाहिले, बसले झाले शिर्डीत. आप्पा भिल्ल पाटीवर शिकवी, व्यंकटेश्वर स्तोत्र पडवी. सर्वा करवी मुखाद गात म्हणती, पाठ चालली नेमाने. देवीदास महाज्ञानी, गुरुत्व घेतले तात्यावानी. कथा काशीनाथाधिक शिष्यप्रती, तया चरणी लागले. तया पुढे तो फकीर आणिला, शास्त्रीय वादवेद मांडिला. वैराग्याने फकीर जिंकिला, धाकुनी लाविला तेथून. मग तो जो तेथून निसटला, बैजापुरी जाऊनी राहिला. पुढे कित्येक वर्षांनी आला, नमस्कारीला साईनाथ. आपण गुरु साई सेवा
आपण गुरु साई चेला, हा सर्व त्याचा भ्रम निरसला. बाबाने पूर्ववत सत्कारिला, शुद्ध झाला पश्चातापे. ऐसी बाबांची अगाध लीला, निवड होण्याचा तेव्हा झाला. परी तो गुरु आपण चेला, बाव आदरिला तेथवर. तयांचे गुरु पण तयाला, आपुले चेले पण आपणाला. हा तरी एक उपदेश येथीला, स्वयं आचरिला साईनाथे. आपण कोणाचे होऊन राहावे, किंवा कोणाचा आपुले करावे, याहून अन्य असणे न बरवे. तेणे न उतरावे अरपार, हाची एक वर्तवी धडा. परी दुर्लभ ऐसा घडला, होईल त्याचे मनाचा धडा. निरभिमान गडा चढेल, तेथे सद्बुद्धी परी कल्पित. चतुराई न कामा येत, जया मने साधावे स्वहित. अभिमान रहित वर्तावे, जेणे देहाचा अभिमान जायला, तेथेची देह सार्थकी लाविला. तो मग कोणाचाही होईल चेला, साधा वयास परमार्थ. पाहोनिया जी निर्विषयक स्थिती, लहान थोर विस्मित चित्ती. तया लहान गोजिरी मूर्ती, चीज करती जनसाचे. ज्ञानाच्या देहावर होतसे पूर्व कर्मानुसार. तयान प्रारंभ कर्मभार, कर्म करता रहा हो नेणे. जरी सूर्यास आधारी रिघाव, तरीच ज्ञानीचा द्वैतभाव. स्वस्वरूपाच्या जया अवघे विश्व, वसता ठाव अद्वैत. हे गुरु शिष्याचे आचरित, साईनाथांचे परमभक्त. माणसापतींनी करविले श्रुत, तैसेचे साधक कथिले. असो आता हे आख्यान, पुढील चरित्र याहुनी गहन. होईल ते यथाक्रम कथन, सावधान श्रवणी व्हा. मशीदपूर्वी होती कैसिया कष्टी झाली फरशी. साई हिंदू वा यवन वंशी, नेणवे भरवशी हे कवणा. धोती पोती खंडयोग, करीत भोगीत भक्तांचे भोग. हे सर्व निवेदन कथा यथासांग, होईल चांग पुढारा. हेमांड साई चरण प्रसाद हे कथा निरूपण. श्रवण होईल दुरिता निवारण, पुण्य पावन ही कथा. स्वस्ती सी संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमांड पंत विरचिते. श्री साई चरित्रे, समर्थ साई चरित्रे. श्री साई पुन्हा प्रकट भवन नाम पंचमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथ समर्पण शुभम भवतु. नमस्कार.